नाशिकमधील लोडशेडिंग आणि वन्य प्राण्यांच्या प्रश्नावरती थेट मुख्यमंत्र्यांकडे राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिर यांनी तक्रार केली आहे। देवळाली विधानसभेच्या आमदार सरोज अहिर यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिलेली आहे। आमदार सरोज अहिरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फोनवरून संभाषण झालंय। तर संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतीये। मुख्यमंत्र्यांकडून देखील आमदार अहिरे यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे। देवळाली मतदारसंघाच्या ज्या आमदार आहेत सरोज अहिरे यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे ही तक्रार मांडलेली होती। काही तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे थेट तक्रार दिलेली होती। नाशिकमधल्या अनेक भागांमधला जो प्रॉब्लेम आहे तो मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला होता। काय आपल्या तरीकेने बोलणं झालेलं आहे, काय आपल्या तरीकेने आश्वासन दिलं गेलं? खरं तर गेल्या 8 दिवसांपासून जे काही एजी फीडर आहेत आणि ज्याच्यावर घरगुती कनेक्शन आहेत ग्रामीण भागातल्या सर्व मळे भागात राहणाऱ्या नागरिकांचे, त्याच्यावर रात्री 7:30 ते 10:30ची वेळ देतात, पण ऍक्च्युअल 11:30, 12 इतके 4-4, 5-5 तासाचं लोड शेडिंग येणार म्हणून त्यांनी घोषित केलेलं आहे। आणि तशी ते लोड शेडिंग संपूर्ण तालुक्यामध्ये करतच आहेत। आणि मला मी व्हिडिओ बघत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून की इतर जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा अधिकाऱ्यांकडे जाऊन निवेदन देत आहेत, म्हणजे हा जिल्हाभर प्रॉब्लेम आहे। तर आणि 2 दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत सकारात्मक चर्चा झाली, त्यांनी दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर हळूहळू जिथे 4-4, 5-5 तास लोड शेडिंग होत होतं ते काल काही भागातून मला म्हणजे नाणेगाव, शेवगेदारणा या सर्व परिसरातून मला प्रतिसाद मिळाला चांगला की 15 मिनिटच फक्त लाईट गेलेली होती, म्हणजे जिथे 5-5 तास जात होती ते 15 मिनिटावर आलेलं आहे। आणि सीई साहेबांना पण मी संपूर्ण त्यांच्याशी चर्चा काल दिवसभरामध्ये केली की काय याच्यामध्ये प्रोग्रेस झालेला आहे। तर त्यांनी सांगितलं की वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना संपूर्ण डाटा मागवले जात आहे की कुठे ज्या ठिकाणी असे जे काही ऍग्रिकल्चरचे जे फीडर आहेत त्याचे घरगुती कनेक्शन हे गावठाणच्या फीडरवर शिफ्ट करावे आणि त्याची कॅपॅसिटी कशी वाढवायची याच्यावर संपूर्ण अभ्यास आता अधिकारी वर्गाकडून होतो आहे। आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आदेश प्राप्त झाल्यानंतरच हे सगळं होतं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.